कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुधीरतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। तर येथे सर्व उपस्थित भक्तांचं हार्दिक स्वागत आहे, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही वेळात वेळ काढून आले सत्संग कार्यक्रमाला, तर तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। मागच्या हप्त्यामध्ये आपण प्रभूजींच्या घरी कार्यक्रम केला, इतकं सुंदर आयोजन, नियोजन, प्रयोजन सर्व काही एकदम व्यवस्थित। आणि त्याच्या लास्ट वीकमध्ये आपण इथे कार्यक्रम केला, तर त्या सत्संगमध्ये आपण भगवद्गीताचा महात्म्य बघितला। जय श्री कृष्ण नाही चांगला होतोय माझा रोज। हरे कृष्ण। जय श्री कृष्ण। शिल प्रभुपाद की जय। मागच्या गुरुवारी आपण भगवद्गीतेचा महात्म्यावरती चर्चा केली। ते महात्म्य आदि शंकराचार्याद्वारा रचित आहे। तर भगवद्गीता वाचल्यानंतर किंवा भगवद्गीता पठन केल्यानंतर, भगवद्गीतेचं आचरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय लाभ होऊ शकतो, काय फायदा होऊ शकतो, हे आपण सगळं चर्चा केली। आदि शंकराचार्य काय म्हणतात भगवद्गीतामध्ये, तर गुरुपरंपरेमध्ये आपण कोणाकडे भगवद्गीता नाही आहे, भगवद्गीता तुमच्याकडे असली पाहिजे। कारण मी जे काही बोलतो ते आपण डायरेक्ट भगवद्गीतातूनच बोलणार आहे। तर तुमच्याकडे असेल तर श्लोक वाचून तुम्ही ते वाचू शकता, राईट। तर प्रत्येकाकडे भगवद्गीता असली पाहिजे। क्लासमध्ये जाताना तुम्ही विदाऊट पेन वही जाता का? मग इथे यायला पण तसंच यायचं। म्हणजे तुम्ही शिकारीला गेले आणि बंदूक घरी विसरून गेले तर नाही, इथे शिकार नाही करायची। तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी आत्ताच घेऊन ठेवा। कोणाकडे नाही हातवरती करा, द्या त्यांना लगेच। देर ज्यांच्याकडे नाही त्यांनी घेऊन टाका, घेऊन ठेवा, टाका नाही। सॉरी। तर आपण बघितलं का भगवद्गीताचं अध्ययन केल्यामुळं काय फायदा होतो। आता ती जशी आहे तशीच नका ठेवू, ती उघडा आता। आता भगवद्गीतेचे 5 विषय आहेत। किती? सगळ्यांनी म्हणा, किती विषय आहेत? 5 विषय आहेत। ह्या 5 विषयावरती प्रमुख भगवद्गीता चालते। आणि हे जर 5 विषय आपल्याला जर कळाले तर हे संसार काय आहे, हे संसाराच्या पलीकडे काय आहे, आपण कोण आहे, भगवंत कोण आहे, आणि आपल्या जीवनाचं उद्देश काय आहे, हे सगळ्या गोष्टी काय होतात आपल्या पुढं प्रकट होतात पूर्णपणे। जसं सूर्य, आता चंद्रग्रहण लागलं होतं आज, राईट। सकाळी सूर्यग्रहणमध्ये सूर्य दिसत नव्हता, राईट। 11 नंतर क्लिअर झाला सूर्य, बरोबर आहे। तसं आता आपल्या ज्ञानाला ग्रहण लागलेलं आहे। काय लागलेलं आहे? आपल्याकडे ज्ञान आहे का नाही? ज्ञान आहे, सगळ्यांकडे ज्ञान आहे। वास्तविक ज्ञान आहे, सगळे ज्ञानवान आहेत, आत्मा सच्चिदानंद आहे. कसा आहे?
सत आहे. सत म्हणजे इटर्निटी. चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज. सच्चित आणि आनंदमय. आत्मा हा आनंदमय आहे, फुल ऑफ नॉलेज, पूर्ण ज्ञानमय आहे. पण त्या ज्ञानावरती, त्या ज्ञानाच्या प्रकाशावरती ज्यावेळेस अज्ञानाचा ग्रहण लागतं त्यावेळेस प्रकाश पूर्णपणे प्रकट होत नाही. तर हे 5 विषय आपल्याला समजून घ्यायचे आहे भगवद्गीतेमध्ये. भगवंतांनी किती सुंदररित्या अर्जुनापुढे हे ज्ञान प्रस्तुत केलंय. फक्त 5 विषय आपल्याला कळून घ्यायचे, फक्त 5 विषय. किती? 5. तर ते 5 विषय काय आहे ते ह्या इंट्रोडक्शनमध्ये दिलेले आहेत. भगवद्गीतेच्या उपोद्घात, काय म्हणतात त्याला? उपोद्घात, राईट. तर ते 5 विषय काय आहे? पहिला आहे जीव. काय? जीव म्हणजे आत्मा. दुसरा आहे ईश्वर. ध्यानात ठेवा, पहिला जीव, दुसरा ईश्वर, तिसरा आहे प्रकृती, चौथा आहे काल आणि 5वा आहे कर्म. 5 विषय आहे भगवद्गीतेचे. जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. ह्या 5 विषयांच्या मध्ये आपण फसलेलो आहोत. ह्या 5 विषयांना समजून घ्यायचं आहे आणि ह्या विषयांमधून मुक्त व्हायचं आहे. 5 विषय आहेत. किती? जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. तर जीव कोण आहे? जीव हा सनातन भगवंताचा अंश आहे. कोण आहे? अंश आहे. जीव म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे व्यक्ती आणि व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. आता हे शरीर काय आहे, या शरीराचं काय धारणा आहे, हे सगळं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये समजून घेऊ. पण जीव म्हणजे भगवंताचा अंश. काय? मम एव अंशो. जीव हा भगवंताचा अंश आहे. झालं. तर म्हणून दुसरा विषय काय आहे? ईश्वर. काय विषय आहे? ईश्वर. जीव हा भगवंताचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे. तर त्याचं हे कर्तव्य आहे की त्या ईश्वराला जाणून घेणे. बरोबर आहे. तर तो ईश्वराचा अंश आहे. पण त्या ईश्वराला विसरून तो कुठे फसलेला आहे? प्रकृतीमध्ये. कुठे? ह्या भौतिक प्रकृतीमध्ये फसलेला आहे. ही प्रकृती काय आहे? ही प्रकृती एक जेलप्रमाणे आहे. कशी आहे? जेल. म्हणून याला म्हणतात दुर्ग. दुर्ग. या जेलचा अधिष्ठात्री देवी कोण आहे? दुर्गा देवी. कोण आहे? दुर्गा. तर दुर्गाचा अर्थ काय होतो? दुर्ग म्हणजे किल्ला. दुर्ग म्हणजे किल्ला. आणि त्या किल्ल्याच्या अधिष्ठात्री देवी दुर्गा. दुर्गा, राईट. तर ती दुर्गा काय करते? ती प्रकृती आहे. त्या प्रकृतीच्या अधीन हा जीव आहे. आपण सगळे प्रकृतीच्या अधीन आलेलो आहे. याचं कारण काय? जीव भगवंताशी विरोध करून, भगवंताच्या नियमाचं उल्लंघन करून भोग घेण्याची इच्छा केल्यामुळं त्याला ह्या प्रकृतीमध्ये, जेलमध्ये टाकले गेलेलं आहे. कशामुळं फसला हा प्रकृतीमध्ये? कर्मामुळे. कशामुळं? कर्मामुळे. केव्हापासून फसलाय? तर चौथा आहे काल. त्याचा काल सांगू शकत नाही. कधीपासून फसलाय त्याचा काळ सांगू शकत नाही. अनंत काळापासून हा जीव ह्या भौतिक प्रकृतीमध्ये निरंतर भ्रमण करत आहे. एका योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये. एक योनी, कोटी कोटी फेरा. हा, मग आता ह्या प्रकृतीतून मुक्त होण्याचा काय मार्ग आहे का? हो आहे. काय? कर्म. कर्मच मार्ग आहे. तर आता हा विषय इतका महत्त्वाचा आहे की आपण जीव आहो, भगवंताचे अंश आहो, पण आपल्या कुकर्मामुळे आपण या प्रकृतीमध्ये फसलो, दुःख भोगतोय. आणि केव्हापासून फसलोय? अनंत काळापासून. मग मुक्त व्हायचा काय मार्ग आहे का? आहे कर्म. तर काय याचा अर्थ असा आहे की 4 गोष्टी आहेत 5 विषयामध्ये. किती? 4. त्या शाश्वत आहेत, त्या कधी बदलत नाही. जीव कधी बदलत नाही. ईश्वर कधी बदलत नाही. प्रकृती ही निरंतर आहे, पण तिचा प्रलय आणि सृष्टी होत असते. काय होत असते? सृष्टी आणि प्रलय होत असतो. पण ती शाश्वत आहे. कशी आहे? शाश्वत आहे.
जसं मडका आहे कुंभाराच्या, मडका माठ आहे ना, तर तो माठ आहे, तो माठ बनवायच्या अगोदर काय होता, माती होती ना माती, त्याचा माठ बनवला. आता माठामध्ये काय आहे, मातीच आहे, पाणी माती आहे ना माठ, नंतर आपण पाणी भरलं त्याच्यामध्ये प्यायला आपल्याला, पण आहे काय त्याच्यामध्ये, बनल्या कशाने, मातीने. पण ते आता प्रकट स्वरूप आहे. काय स्वरूप आहे, प्रकट स्वरूप आहे. तो माठ फुटल्यानंतर काय होतं त्याचं, म्हणजे माती कायम राहती, ते स्वरूप प्रकट होतं, पण माती कायम राहती. तसा आत्मा कायम राहतो, ही प्रकृती कायम राहते, हे पंचमहाभूत कायम राहतात, पण ते प्रकट अप्रकट होतात. सृष्टी होते, प्रलय होतो, भूत्वा प्रलय येते, आहे का नाही. पण प्रकृती ही शाश्वत आहे, ती मिथ्या नाही आहे, ती भ्रम नाही आहे, ती स्वप्न नाही आहे, पण तरी ती कशी आहे, ती शाश्वत आहे. आता जीव शाश्वत आहे, प्रकृती शाश्वत आहे, ईश्वर शाश्वत आणि काळ पण शाश्वत आहे. काळ पण कधी बदलत नाही, नष्ट होत नाही. मग ह्या 4 गोष्टी शाश्वत आहे, पण एक गोष्ट काय आहे, ती बदलू शकते, ती बदलते, ती बदलता येऊ शकते, ती बदलू शकतो आपण. ती म्हणजे काय, कर्म. अँड दॅट इज अ होप गिविंग स्टेटमेंट. होप, आपल्याला मुक्त व्हायला कर्म आहे, कर्माने आपण मुक्त होऊ शकतो. तर कर्म बदला, मुक्ती प्राप्त होईल, है का नाही. जसं दूध पेल्यानंतर समजा इंडायजेशन झालं, तर त्याचं दुसरं परिवर्तन दह्यामध्ये असतं ना. तर दही खाल्ल्यानंतर पोट काय होतं, बरं होतं ना. दही भात खातात ना मग, है का नाही. ते दुधाचंच आयटम आहे. दूध पेल्यावर दुधाचे आयटम खाल्ल्याने इंडायजेशन होऊ शकतं, पण त्याचं जर दही खाल्लं तर ते दुधाने काय रोग झालेला आहे तो बरा होतो. तर ह्या भगवद्गीतेचे 5 विषय आहे. कळालं तुम्हाला. जीव म्हणा, पहिले ईश्वरपासून सुरू करू. ईश्वर, जीव, प्रकृती, कर्म आणि काल. याच्यामध्ये शाश्वत किती आहेत, 4, आणि बदलणारे कर्म. तर कर्मानुसार आपण आपलं डेस्टिनेशन किंवा आपलं गंतव्यस्थान प्राप्त करू शकतो. म्हणून भगवद्गीता काय शिकवते, कर्मयोग. काय शिकवते, कर्मयोग. असं कर्म, लोक म्हणतात कर्म ही पूजा आहे, कर्मच पूजा आहे, कर्मच केलं पाहिजे, मान्य. पण कर्म ही पूजा नाही आहे. कोणतं कर्म पूजा आहे आणि कोणतं कर्म पूजा नाही आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ऑल ॲक्टिव्हिटीज आर नॉट वर्शिप, आहे का नाही. एखाद्याचं काम असेल सुपारी घ्यायचं, मग ती काय पूजा झाली का. आणि गाढव किती कर्म करतं, मग तो सगळ्यात मोठा पुजारी झाला का. कर्म करायचं, पण कोणतं कर्म पूजा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. योग कर्मसु कौशलम. कोणचं योग, कोणचं कर्म सगळ्यात श्रेष्ठ असं कौशलम आहे, ग्रेटेस्ट वर्क असं कर्म आहे. शास्त्रामध्ये सांगितलेले कर्म असं असावं का ज्याला बंधन नसावं. काय बोला, कर्म असं असावं ज्याला बंधन नसावं. आणि विद्या ती असावी जी मुक्ती प्रदान करते. विष्णू धर्मामध्ये काय स्कंद पुराण. तर कर्म ते आहे जे बंधनातून मुक्त करतं, राईट. आणि विद्या ती आहे जे आपल्याला मुक्ती प्रदान करते. तर सगळ्यात श्रेष्ठ विद्या कोणची आहे, सगळ्यात श्रेष्ठ विद्या कोणची आहे, राजविद्या. कोणती, द किंग ऑफ ऑल नॉलेज इज भगवद्गीता. गीतामध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. दुसरं, कर्म कोणते, कर्म कोणचे केले पाहिजे की ज्याने आपल्याला बंधन नाही लागणार आहे. तर गीतामध्ये भगवंतांनी कर्मयोग शिकवलेला. कोणता, कर्मयोग. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोणचा अध्यायामध्ये, पहिल्या अध्याय कर्मयोगच आपण चर्चा करणार आहोत. तर कर्मानेच आपण मुक्त होऊ शकतो आणि कर्मानेच आपण बंधनामध्ये अडकू शकतो. कर्म कोणाला सुटलंय का, प्रत्येक व्यक्तीला कर्म करावं लागतं का नाही. आता काही लोक म्हणतात हे शास्त्र, हे भगवद्गीता, हे पुराण हे फक्त संन्यासी लोकांसाठी आहे. कोणासाठी, ज्यांना काही कामधंदा नाही त्यांना.
आपल्याला लई कामं असतात, आपल्याला आपण कामधंद्यावाले लोक, आपल्याला पोट भरायचे आहे का नाही. आता यांना काही कामधंदे नसतात, मंदिरात मस्त ते मस्तपैकी असं एक धारणा असते, विचार असतो राईट. मला सांगा, अर्जुन संन्यासी होते का गृहस्थ होते? सांगा ना. ग्रस्त होते ना. किती बायका होत्या त्यांना? ते नका सांगू, काही प्रॉब्लेम नाही. ते उदाहरण नका घेऊ. ते ग्रस्त होते, ते संन्यासी नव्हते. मग ग्रस्तला गीता सांगितली गेली. कोणाला? तिथे कोण संन्यासी, बाबा, ब्रह्मचारी, अखंड ब्रह्मचारी असे कोण होते का? नाही. बरोबर आहे. कोण होता? ग्रस्त होते. अर्जुनी ग्रस्त होते. म्हणजे प्रत्येक मनुष्यासाठी भगवद्गीता काय आहे? महत्त्वाची आहे. भगवद्गीता कर्मयोग शिकवते. काय शिकवते? कर्मयोग. पण तो कर्मयोग कसा आहे ते 9व्या अध्यायाच्या पुढं सुरू होतं राईट. तर म्हणून सगळे कर्म पूजनीय नाही आहे. कोणते कर्म पूजनीय आहे ते गीता शिकवते. बरोबर आहे. हे कन्सेप्ट क्लिअर झाला. आता अशी कर्म शिकवतात भगवंत का ज्या कर्माला फळ नाही आहे. काय नाही आहे? मग तुम्ही अशी कर्म करताल का ज्याला फळ नाही आहे? करताल? नाही करणार ना. नो बडी विल डू दॅट. कंपनीत कोणी जाईल का विदाऊट पगार? नाही जाणार ना. हां. पण हे कर्म कसे आहेत? ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला एक विपरीत प्रतिक्रिया आहे. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग रिॲक्शन. तर जे कर्म आपण करतोय त्या कर्मासोबत आपली चेतना, आपली कॉन्शियसनेस काय असावी, आपले विचार काय असावे, हेच आपल्याला शिकवले गेलेले आहे गीतातून. आणि ती भावना ठेवून जर आपण ते कर्म केलं तर त्याचा लाभ काय आहे ते गीतामध्ये भगवंत सांगतात. यू कॅन नॉट एस्केप. तुम्ही कर्म नाही सोडू शकत. पण कोणत्या भावनेमध्ये कर्म करायचं त्या व्यक्तीला भगवद्गीता काय करते? मोक्ष प्रदान करते, मुक्ती प्रदान करते. अशी कर्म ह्या भगवद्गीतामध्ये शिकवलेले. तिथं आपल्याला पाप नाही आणि पुण्य पण नाही. पुण्य कशाला? तर त्याचं कारण काय आहे? का जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. हा विषय आपण पुढे चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर भगवद्गीता ही प्रत्येक मनुष्यासाठी खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. भगवद्गीता कुठे सांगितली गेली? कुरुक्षेत्र. कुठे? कुरुक्षेत्रामध्ये. कधी सांगितली? कोणता प्रसंग काय होता? युद्ध चाललं होतं राईट. आता युद्ध सुरू होणार आहे. सगळी सेना एकत्र आलेली आहे. समोरासमोर सगळी सेना आहे. अर्जुन पुढे जाऊन म्हणतो मला बघू द्या राईट. आणि आता अशी भयंकर युद्धाची परिस्थिती आलेली आहे आणि त्या युद्धामध्ये भगवद्गीता सांगितले गेलेले आहे. मन भ्रमित झालेलं आहे. कोणाचं? अर्जुनाचं. आणि त्या भ्रमित अवस्थेमध्ये आता सांगितलेले युद्धक्षेत्र म्हणजे भगवद्गीतेचं व्यासपीठ कुठे आहे? वेअर इट वॉज स्पोकन इन कुरुक्षेत्र, इन द बॅटलफील्ड ऑफ कुरुक्षेत्र राईट. म्हणजे काय? युद्धभूमीवर भगवद्गीता सांगितलेले. आता युद्ध काय फक्त कुरुक्षेत्रामध्येच होतं का? युद्ध सगळीकडे होतं ना. एका घरात पण युद्ध होतात ना. हां, लाटणे फेकून आय डोंट नो काय काय फेकून मारतात ते आहे का नाही. भांडणं होतात का नाही? भांडणं म्हणजे युद्ध, युद्ध म्हणजे भांडणं. तर सगळीकडे भांडणं होत आहे. ते सोडा, आपल्या शरीरामध्ये युद्ध होत आहे का नाही? अंतःकरणामध्ये वाईट वासना आणि चांगल्या वासना, चांगले विचार आणि वाईट विचाराचे हे द्वंद्व निरंतर आपल्या अंतःकरणामध्ये चालू आहे. म्हणजे जिथे जिथे युद्ध चालू आहे तेथे तेथे भगवद्गीतेची गरज आहे. यू गॉट द पॉईंट. जिथे जिथे युद्ध चालू आहे तेथे भगवद्गीतेची गरज आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक द्वंद्व आहे, कॉम्पिटिशन आहे, युद्धाचा प्रसंग आहे. हे करायचं का हे करायचं? हे चांगलं आहे का हे चांगलं आहे? ते भयंकर आहे. तर म्हणून ही भगवद्गीता एकदम प्रॅक्टिकल. आता काही लोकांचा असा विचार आहे भगवद्गीता एवढी जुनी पुरातन आहे, आता काय फायदा आहे तिचा? असं नाही आहे. जे समस्या पूर्व होत्या, जे दुःख पूर्व होते ते आज पण आहे आणि भविष्यामध्ये पण राहणार आहे. म्हणून भगवद्गीता ही सर्व काळासाठी उपयोगी ग्रंथ आहे. म्हणून आदी शंकराचार्यांनी ते महात्म्य आपल्याला सांगितलं. आता हे 5 विषय आपल्याला भगवद्गीतामधून समजून घ्यायचे आहेत. जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. त्याच्यानंतर
आता पहिल्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. मागच्या याच्यामध्ये गीता महात्म्य आपण ऐकलं, पाप लागणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या अंतःकरणाची सगळी मलिनता नष्ट होईल, बरोबर आहे. तर हे सगळे त्याचे लाभ आहेत. शंकराचार्य म्हणतात की एकच शास्त्र असावं सगळ्या लोकांसाठी, ते म्हणजे देवकी पुत्रचं गीतम. आणि एकच भगवंत असावा, ते म्हणजे कोण? भगवान श्री कृष्ण. सगळ्यांसाठी एकच मंत्र असावा, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि सगळ्यांसाठी एकच कर्म असावं, ते म्हणजे भगवंताची सेवा. पहिल्या अध्यायामध्ये 46 श्लोक आहेत. तर पहिल्या अध्यायाचं विभाजन अशा प्रकारे केलेलं आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की टोटल किती 46 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये भूमिका आहे. पहिला अध्याय, त्या पहिल्या श्लोकाचं, पहिल्या अध्यायाचा टायटल आहे अर्जुन विषाद योग. काय म्हणले? अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद, विषाद म्हणजे शोक. काय आहे? अर्जुनाचा शोक आहे. पण योग शब्द आलाय. काय शब्द आलाय? योग. आता योग शब्दाचा अर्थ समजून घ्या. योग म्हणजे जोडणे. काय करणे? जोडणे. योग म्हणजे कनेक्शन. योग म्हणजे कनेक्शन. तर अर्जुन हा शोकमध्ये होता, विषादमध्ये होता, पण तरीसुद्धा योगामध्ये होता. योग म्हणजे काय? की भगवंताशी जोडलेला होता. अर्जुन विषाद योग म्हणजे शोकामध्ये जरी होता, पण तरी त्यांनी भगवंताशी आपला संबंध जोडून ठेवला, आणि म्हणून तो आपल्या शोकामधून काय झाला? मुक्त झाला. तर हा पहिला अध्याय आपल्याला काय शिकवतो? की विषाद असो किंवा सुख असो, शोक असो किंवा आनंद असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये योग सोडायचा नाही. योगी भव अर्जुन, योगी राहायचं, कधी पण योगी बनून राहायचं. काय राहायचं? एव्हरीबडी कॅन बिकम योगी. आणि योगी म्हणजे काय? योगी म्हणजे तो व्यक्ती जो आपला संबंध कधी भगवंताशी विसरत नाही. योगी म्हणजे, आता तुम्हाला योगी शब्द म्हणलो मी, तर योगी म्हणल्यावर तुम्हाला दुसरंच काहीतरी आठवल, दुसराच योगी आठवल. कोणता योगी? दुसरा योगी आहे. योगी आहे ना कोणतरी? आजीच दुसरा कोणी योगी, किंवा तिकडं ते UP मधले कोणतरी आहे ना, ते आदित्य समथिंग लाईक दॅट. योगी म्हणजे, आणि आता जर ते नाही आठवलं तर तुम्हाला योगी म्हणजे कसा? एखादा जटा वाढलेला योगी, असा ध्यानस्थ आहे, असं योगी तुम्हाला आठवल. पण योगी म्हणजे काय? योगी म्हणजे जो आपला संबंध कधी भगवंताशी विसरत नाही. हु इज ऑलवेज इन कनेक्शन विथ कृष्णा. जो भगवंताशी कायम जोडलेला आहे, ज्याची चेतना, ज्याची बुद्धी, ज्याचे कार्य ते कायम भगवंताशी जोडलेले आहेत, त्याला म्हणतात योग. योग म्हणजे कनेक्शन. आता हे लाईटीमध्ये प्रकाश आहे, कारण ह्या लाईटीचं कनेक्शन जोडलेलं आहे. जर कनेक्शन तुटलं तर लाईट जाईल, राईट? तसंच योग म्हणजे जोडणे. योग म्हणजे काय? जोडणे. या शब्दाचा अर्थ समजून घ्या. योग म्हणजे जोडणे. कोणाला जोडणे? आपली चेतना, आपली बुद्धी, आपले कार्य भगवंताशी जोडणे. कोणाशी जोडणे? भगवंताशी जोडणे. त्याला म्हणतात योग. तर अर्जुनाने अशा विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपला संबंध भगवंताशी स्थापित ठेवला, जोडून ठेवला, म्हणून अर्जुन विषाद योग. कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतांना विसरायचं नाही. तुम्हाला सुख झालं तरी कोणाला धन्यवाद द्यायचा? भगवंतांना विसरायचं नाही. आणि दुःख झालं, शोक झाला तरी पण कोणाला ध्यानात ठेवायचं? भगवंतांना. तर अर्जुन एवढा शोकाकुल झाला, त्याची काय भयंकर परिस्थिती झाली आपण बघू ते.
बरं का. म्हणून अर्जुन विषाद योग हा. आता ह्या अध्यायामध्ये काही लोक म्हणतात भगवद्गीता दुसऱ्या अध्यायामध्ये सुरू होते, कारण भगवद्गीतामध्ये भगवंत बोलतायत ना दुसऱ्या अध्यायामध्ये. पण असं नाही आहे. पहिला अध्याय हा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा दुसरा, तिसरा, चौथा. का? कारण पहिला अध्याय हा एक फाउंडेशनचं कार्य करतो. काय करतो? फाउंडेशन. ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणचा आहे? काय? फाउंडेशन, राईट. आता मला सांगा, तुमचं घर ज्यावेळेस बांधलं, ज्यावेळेस तुम्ही वास्तविक शांती केली, काय म्हणतात त्याला, वास्तुशांती केली, किती लोकांनी तुम्हाला येऊन प्रश्न विचारला का फाउंडेशन मजबूत बनवले का? कोणी विचारला प्रश्न येऊन? असं म्हणले कलर काय भारी मारला आहे, डेकोरेशन छान केलं आहे, फर्निचर छान केलं आहे, टी व्ही पण चांगला आहे, सगळं विचारलं असेल. पण कुणी येऊन तुम्हाला असं विचारलं का साईडला या ना म्हणे काय फाउंडेशन पक्का आहे का? असं कोणी विचारलं? कधी विचारणार नाही. सगळ्यांची दृष्टी सगळीकडे जाते, पण फाउंडेशन कुणी बघत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्या बिल्डिंगचा कोणता आहे? आणि फाउंडेशन जर पक्का असेल तर बिल्डिंग तुम्ही किती मोठी बनवा, भीती नाही आहे. तसं आपल्या आध्यात्मिक जीवनाचं किंवा आपल्या भौतिक जीवनाचं फाउंडेशन पक्कं पाहिजे. काय पाहिजे? फाउंडेशन पक्कं पाहिजे. जर फाउंडेशन पक्कं नसेल आणि एक हवा आली किंवा थोडासा झटका आला तर बिल्डिंग काय होईल? कोसळून जाईल ना, आहे की नाही? तर आपण बघतो की मोठे मोठे लोक आता असं शिकलेले असतात, पण तरीसुद्धा उंच बिल्डिंगहून बायको पोरांना घेऊन उडी मारून मारतात. का बरं? काय झालं होतं त्यांना उडी मारायला? त्यांनी म्हणले की ट्राय करू, तुम्ही सेल्फी काढा आमचा, कसे मरतो आम्ही बघा. विचार करा, शिकलेले लोक असतात, एज्युकेटेड लोक असतात, तरी फाशी घेतात, विष पितात. ट्रेनमध्ये जाऊन तिकडं काय एक माणूस ट्रेनमध्ये मारायला गेला, ते डब्बा घेऊन गेला होता तिकडे. त्याला म्हटलं डब्बा कशाला आणला? ते आणला नाही, उशीर झाला तर खाऊन मरेल, लंच करून मरेल. आता आत्महत्येचा विचार करतो माणूस, याचं कारण काय ना, की त्याच्या जीवनाला काही फाउंडेशनच नाही आहे, आधार नाही. काही थोडेफार भांडणं झाले ना, तुम्ही किती वेळा म्हणले असं ना आता आत्महत्याच करतो, असं म्हणता ना, करत नाही पण म्हणून टाकतो आपण, नाही. पण कधी कधी इतकं वैताग येतो, इतकं टेन्शन येतं की असं वाटतं जीवन संपून टाकावं. आणि काही लोक संपून टाकतात. कारण का ना, त्यांना आध्यात्मिक जीवनाचा सहारा नसतो, सपोर्ट नसतो, त्यांचं फाउंडेशन पक्कं नसतं. तर इथे भगवंत इतकं सुंदर ज्ञान देत आहेत. हाऊ टू लिव्ह, आर्ट ऑफ लिव्हिंग, कसं जीवन जगायचं, आर्ट ऑफ वर्क, कसं कर्म करायचे, एव्हरीथिंग इज टॉट इन भगवद्गीता. तर पहिला अध्याय जो आहे तो फाउंडेशन शिकवतो. काय शिकवतो? पहिलं काय पॉईंट आहे का, विषाद जरी आला, शोक जरी आला, जरी टेन्शन आलं तर कोणाचा आश्रय घ्यायचा? लगेच नामस्मरण करायचं ना, काही लगेच औषध घ्यायला जायचं नाही. सगळ्यात मोठं औषध घ्यायचं असेल तर हरिनाम घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. काही लोक दुसरंच काहीतरी घ्यायला जातात. कळालं असेल तुम्हाला हे काय? टेन्शन, विषाद म्हणजे डिप्रेशन, टेन्शन, आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी पिऊन यायचं, राईट, समथिंग. पण ते प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते टेन्शन राहणारच नाही काय, आणि दुसऱ्या दिवशी आणखी डबल होणार. कारण काल पैसे गेले आणि घरी तसेच आले तर खिशातले पैसे गेले, कुणीतरी काढून गेले. एवढे माणूस बेलेला असतो पण तरी तो घरी बराबर येतो. एवढं आश्चर्य आहे नाही का? त्याचं कारण काय आहे ना, ती धृतराष्ट्राच्या सीनमध्ये बघू आपण. तर विषाद जरी आला, शोक जरी आला, टेन्शन जरी आलं, डिप्रेशन जरी आलं, काही होऊन द्या, पण विषाद, योग सोडायचा नाही. काय? योगी भव अर्जुन, योगी हो. काय हो? योगी हो. कसा योगी हो? का कोणत्याही परिस्थितीमध्ये मला सोडू नको. कोणाला? भगवंतांना. सुख येऊन दे, दुःख येऊन दे, कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याशी संबंध तोडू नको. म्हणून विषाद योग हा योग शब्द आता तुम्हाला हे अख्ख्या भगवद्गीतामध्ये ऐकायला भेटणार आहे. कर्म योग, भक्ती योग, ज्ञान
योग, ध्यान योग, योग कर्मसु कौशलम, योगी भव अर्जुन. तर आता व्हॉट इज द जर्नी वी आर हेडिंग ऑन? नाउ व्हॉट काइंड ऑफ जर्नी वी आर गोइंग टू बिगिन थ्रू दिस भगवद गीता? टू बिकम योगी, नॉट आदित्यनाथ, but actual yogi. Yogi means bhakti yogi, who is always connected with Lord Hari. श्री कृष्ण भगवान की, जो निरंतर भगवंताचं चिंतन करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. तो योगी नाही हिमालयामध्ये जाऊन बसलाय, नख वाढवलेत, जटा वाढवल्यात, तो खरा योगी नाही. योगी म्हणजे कोण? का ते दळण करतोय पण तरी तो भगवंताचं नाव घेतोय, त्याला भगवंत धुंडायला येते. तिथे कोण आहे ते? योगी आहे का नाही? तिथं गौऱ्या करून राहिले पण तरी भगवंत तिकडून येतात त्यांना. का? कारण मनामध्ये चिंतन आहे. कोणाचं? भगवंत. यशोदा माई दूध दही बनवते, गाते भगवंताचे गुण, त्याच भगवंत चालत येतात. तर योगी बनण्यासाठी जंगलात जायची गरज नाही. तिकडे ती शबरी जंगलात बसली, तिला धुंडायला कोण गेले? मग कोणचं सोपं आहे? भगवंताला धुंडायला जायचं का भगवंतांना बोलून घ्यायचं? शॉपिंग करायला जायचं सोपं आहे का नेटवरती घरी मागवायचं सोपं आहे? विच इज बेटर? हे का नाही? घरी येऊन देतो, राईट? तसं आपल्याला कुठं जायची गरज नाही. घरी बसले बसले नेट चालू करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम घरी डिलिव्हरी येईल नारायणाची. ते नाही, हे घ्या तुमचं नारायण. सोपं आहे ना? तर योगी भव अर्जुन, योगी व्हायचंय. योगी म्हणजे असे भगवे कपडे घालून कोणी योगी होत नाही. योगी म्हणजे कोण? तो हातगाडी वडणारा एखादा भिकारी जरी असला ना, एखादा भंगारवाला, एखादा चांडाळाचा व्यक्ती जरी असला, चपला शिवणारा एखादा चांबार असू द्या, कोणत्याही जातीचा आणि कोणत्या स्टेटसचा व्यक्ती असू द्या, पण जो भगवंताच्या हृदयामध्ये चिंतन करतो तो खरा योगी. योगी तो. पण एवढा मोठा पंतप्रधान असू द्या, राजा असू द्या, महाराजा असू द्या, पण त्याच्या हृदयामध्ये जर भगवंताचं स्मरण नाही, तो योगी नाही. तो कोण आहे? तो भोगी आहे. कोण आहे? आणि तो लवकरच रोगी होणार आहे, ICU मध्ये तो जाणार. तर म्हणून अर्जुन विषाद. योगाचा शब्द कळाला? तर आपल्याला काय बनायचं आहे? योगी. तर पहिला श्लोक सुरू करू आपण. धृतराष्ट्र उवाच. आता ह्या पहिल्या अध्यायाचे 43 श्लोक आहे. किती? 47 आहे, 46 आहे तसे. तर पहिल्या अध्यायाचे 2 भाग आहे. किती? ध्यानात ठेवा, किती भाग आहे? 2 भाग आहे. पहिल्या भागामध्ये 3 गोष्टी आहेत. किती गोष्टी आहेत? 3. तर 1 ते 11 श्लोकामध्ये काय सांगितलेलं? युद्धाची तयारी, दोन्हीकडे कोणचे कोणचे सैनिक होते, त्यांचे नावं, युद्धाची सगळी तयारी. त्याच्यानंतर 12 ते 20 पर्यंत पांडवांच्या विजयाची लक्षणं सांगितलेली. पांडव हे विजयी होणार निश्चित, त्यांचे काय काय लक्षणं तिथे दिसत आहेत. आणि मग तिसऱ्या शेवटच्या सेक्शनमध्ये 21 ते 27 पर्यंत भगवंत श्रीकृष्ण हे भक्तांप्रती किती वत्सल असतात, किती दयाळू असतात, किती त्यांच्या हृदयामध्ये प्रेम असतं, हे सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर 27 पासून 43 पर्यंत, 27 नंतर 43 पर्यंत अर्जुनाचे युद्ध न करण्याचे कारण सांगितलेले. अर्जुन युद्ध नाही करणार असे 4-5 कारण दिलेले. किती? 5 कारणे. 4 कारण ह्या शेवटच्या सेक्शनमध्ये आहेत. 27 ते 43 पर्यंत 4 कारण आहेत. आणि 5वं कारण हे दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये 5 कारण दिले अर्जुनाने. कशासाठी? युद्ध नाही करणार मी. तर हे 5 कारण महत्त्वाचे आहे, ते आपण बघणार आहे. आणि हेच 5 कारण आपण देतो ज्यास आपल्याला कुणी म्हणतं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भक्ती करा, सेवा करा, यात्रेला जा. ज्यावेळेस आपल्याला कुणी असं उपदेश देतं किंवा भगवंताबद्दल कुणी आपल्याला भक्ती करण्यासाठी प्रेरित करतं, त्यावेळेस आपण हेच 5 कारण देतो का आपण भक्ती नाही करू शकत. आणि मग त्या 5 कारणाचं खंडन भगवंतांनी पुढच्या श्लोकांमध्ये केलेलं आहे. का हे 5 कारण जे तू देतोय ते चुकीचे आहे आणि मी जे सांगतो ते बरोबर आहे.
म्हणून मी जे सांगतो ते कर, तुझं मन जे सांगतं ते करू नको. कळतंय ना? तर 5 कारण काय? पहिलं कारण आहे करुणा. काय? आउट ऑफ कम्पॅशन. तर इथे सांगितलेले पहिलं आहे दया, की हे माझे सगळे सोयरे, माझे नातेवाईक आहे, माझे पुत्र पौत्र आहेत, माझे काका मामा आहेत, यांना मी कसं काय मारू शकतो? पहिलं कारण. दुसरं कारण सांगतात की यांना मारल्यानंतर मी विजयाचा ध्वज घेऊन गेलो घरी, कोणाला दाखवणार? पहिला नंबर मुलाचा आलाय, पण घरी आई वडील मेलेले, तर आनंद कोणाला होईल? काय आनंद आहे का ते मुलाला? कोणाला दाखवायचं? पहिला नंबर मुलाला आल्यानंतर तो पहिला कोणाला दाखवायची इच्छा असते त्याची, आणि तेच आता मेल्यानंतर कोणाला दाखवायचं? काय आनंद आहे का? बरोबर आहे ना? तर हे अर्जुनाचं आर्ग्युमेंट आहे. तिसरं कारण आहे आपल्या गुरुजनांची हत्या केल्यावर मला काय लागेल? पाप लागेल. हे कितवं कारण आहे? तिसरं. आणि चौथं कारण सांगतात की मोठी वरिष्ठांचा जर वध झाला, स्त्रिया कलुषित होतील आणि वर्णसंकर जन्माला येतील, आणि मग पिंड आणि जे पित्र आहेत ते नरकात जातील. आणि 5वं कारण आहे, एवढं सगळं बोलून सुद्धा 5वं कारण काय म्हणतात? मला काहीच कळू नाही राहिलं, तुम्ही सांगा काय करायचं. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट टू डू, देअरफॉर यू टेल मी. तर अशी आपल्या सर्वांची परिस्थिती आहे. सो आर यू रेडी? लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट श्लोका. हु इज स्पीकिंग? व्हिलन धृतराष्ट्र. कॅमेरा कोणावर चाललाय? धृतराष्ट्र. धृतराष्ट्र उवाच, म्हणा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवा चैव किम कुर्वत संजयः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामका पांडवा चैव किम कुर्वत संजयः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. म्हणा तुम्ही, म्हणा लवकर. धृतराष्ट्र वाच. नाही, त्यांना म्हणू द्या, त्यांच्या मागं म्हणायचं आपल्याला. म्हणा. कोणाला येतं का नाही? धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजयः. तर येथे धृतराष्ट्र वाच. धृतराष्ट्र शब्दाची व्याख्या करू आपण. काय आता? धृतराष्ट्र म्हणजे धृत म्हणजे दृढ. काय? दृढ. दृढ संकल्पी किंवा दृढ. दृढता समजते? दृढता निश्चय नाही, आसक्त म्हणजे हटी, दृढ आहे असं. तर राष्ट्र, राष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र, राज्य, राईट. तर धृतराष्ट्राचा अर्थ असा होतो की जो राष्ट्राला धरून बसलेला आहे, आसक्त आहे, दृढतेने असं धरून बसलाय, सोडायची त्याची इच्छा नाही, आसक्त झालाय, त्याला म्हणतात धृत राष्ट्र. राष्ट्राला पकडून बसलाय तो, सोडायला तयार नाही, आंधळा आहे. तर ह्या धृतराष्ट्राची हे प्रश्न विचारायच्या मागची भूमिका काय आहे? ही गीता महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये येते. तर परिस्थिती काय होती की शंतनू महाराज होते. कोण होते? तर महाभारताचा इतिहास काय आहे? भरत राजा झाले. दुष्यंत आणि शकुंतला माहिती आहे तुम्हाला? दुष्यंत आणि शकुंतला त्यांचा विवाह झाला, त्यांच्यापासून पुत्र झाला भरत. तर भरत महाराजांचे पुत्र झाले शंतनू.
शंतनूचे पुत्र झाले भीष्मदेव. पण भीष्मदेव कोणाचे पुत्र होते? गंगादेवी. गंगादेवीने प्रण घेतला होता, वचन घेतलं होतं की एवढे पुत्र झाले ते सगळे गंगात बुडावले, शेवटी एक राहिला, 8वा तो कोण होते? भीष्मदेव. नंतर सत्यवती प्रती शंतनू महाराजांची आसक्ती झाली, तिच्यासोबत लग्न केलं. पण ते भीष्मदेवाने प्रतिज्ञा केली की मी अखंड ब्रह्मचारी राहील, वंशहीन राहील. कारण त्याच्या सत्यवतीच्या वडिलांची इच्छा होती की सत्यवतीचे पुत्र सम्राट झाले पाहिजे. भीष्मदेवाने व्रत घेतलं आणि म्हणलं अखंड ब्रह्मचारी राहील, वंशहीन राहील, वंशहीनच मरेल आणि अखंड जीवनपर्यंत ह्या हस्तिनापूरच्या राजगद्दीचे काय करेल? रक्षा करेल. जो ह्या गादीवरती बसेल त्याला माझ्या पिताच्या रूपामध्ये बघेल. कोणी प्रतिज्ञा केली? भीष्मदेव. आता सत्यवतीला 2 पुत्र झाले, एक चित्रांगद आणि विचित्रवीर्य. हे दोघं भयंकर असे पॉवरफुल होते. विचित्रवीर्य हा पॉवरफुल, चित्रांगद हा राजा झाला. तो राजा झाला पण त्याच्याच नावाचा एक गंधर्व होता चित्रांगद. ह्या चित्रांगद जो शंतनू महाराजांचा पुत्र आहे त्याची ख्याती एवढी पोचली की तो ईर्ष्याळू झाला. कोण? तो गंधर्व. त्यांनी येऊन चॅलेंज केलं कोणाला? चित्रांगदला. आणि कुरुक्षेत्रामध्ये दोघांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये चित्रांगद त्या गंधर्वाच्या द्वारा मृत्यू पावला, तो मेला. आणि मग विचित्रवीर्याला राजा बनवलं गेलं. त्याच्या अगोदर काशीराजच्या 3 पुत्री होते, अंबा, अंबिका आणि अंबालिका. त्यांच्याशी लग्न करायसाठी, स्वयंवर करण्यासाठी यांची इच्छा होती. पण यांना आमंत्रण न दिल्यामुळं भीष्मदेवांना क्रोध आला आणि भीष्मदेव गेले आणि त्या तिघींचं अपहरण करून घेऊन आलं. पण त्या तिघींचं अपहरण केलं आणि त्यांना लग्नासाठी उभं केलं. तेव्हा अंबा ही म्हणली का माझं ऑलरेडी शाल्व राजासोबत विवाह करण्याची माझी इच्छा होती, त्या स्वयंवरमध्ये मी त्याच्याच गळ्यामध्ये हार घालणार होते. भीष्मदेव म्हणले अगोदर सांगायचं की. ते म्हणले तुम्हाला भीती, तुमचे भय. तर म्हणजे ठीक आहे, काळजी करू नको, तुला आम्ही जशी आहे तशी पोस्ट करतो. तिला पाठवलं शाल्व महाराजांच्या महलामध्ये. शाल्व महाराज म्हणले आता भीष्मदेवाने तुला स्पर्श केला आहे म्हणून तुझा स्वीकार मी करू शकत नाही. एक तर तू त्याच्यासोबतच लग्न कर, नाही तर तिकडंच राहा. तिचा अपमान झाला. ती भीष्मदेवाकडे गेली. भीष्मदेव म्हणले हे देवी अखंड ब्रह्मचारी व्रत घेतलेलं आहे, आय कॅन नॉट मॅरी विथ यू. मग ती म्हणली हे तर माझा अपमान झाला. मग ते म्हणले याच्यासाठी मी काय करू शकत नाही. मग ती म्हणली ठीक आहे, मी तुमचा बदला घेणार आहे. तुमच्या मृत्यूचं कारण मीच म्हणत, तुम्हाला मारणार मी, राईट. आणि त्याच्यानंतर पुढं आपण ती स्टोरी बघू. तर अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर विचित्रवीर्याला 2 पत्नी झाल्या, किती? अंबिका आणि अंबालिका. पण त्यांना क्षयरोग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला भोग केल्यामुळं. आणि शेवटी सिंहासनावरती बसायला आता कोणीच नाही. सत्यवती टेन्शनमध्ये, चिंतामध्ये. ती भीष्मदेवाला म्हणली आता तुम्ही लग्न करा यांच्या दोघांसोबत. भीष्मदेव म्हणले सूर्य थंडा होईल, चंद्र गरम होईल, पाणी दगडासारखं होईल आणि दगड पाण्यासारखं होईल, पण हा भीष्म कधी आपली प्रतिज्ञा तोडणार नाही. पुष्पवृष्टी झाली कोणावरती? भीष्मदेवांवरती. मग ते म्हणले आता करायचं काय? तर ते सांगतात की असं असं आहे. तर सत्यवतींचे पहिला एक पुत्र होता लग्नाच्या अगोदर. ते कोण होते? महर्षी व्यासदेव. पराशर मुनींच्या द्वारा त्या सत्यवतीच्या गर्भातून व्यासदेवांचा जन्म झाला होता. आणि व्यासदेव जन्म झाल्याबरोबर कुठे गेले होते? हिमालयाला गेले होते. पण आईला म्हणले होते आई ज्यावेळेस माझी गरज पडेल फक्त माझं ध्यान कर, मी उपस्थित होईल. भीष्मदेवांना सांगितलं का माझा मुलगा आहे, ब्राह्मण आहे, श्रेष्ठ आहे. त्यांना बोलवलं गेलं. त्यांच्याद्वारा ह्या 2 स्त्रियांच्या क्षेत्रामध्ये पुत्रांची उत्पत्ती करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. व्यासदेव ज्यावेळेस अंबालिकाच्या सोबत संग करण्यासाठी गेले तर त्यांना ते सत्यवतीला म्हणले की मला 1 वर्ष वेळ दे, कारण मी एवढी घनघोर तपस्या केल्यामुळं माझं शरीर जीर्ण झालेलं आहे आणि ते बघून ते स्त्रिया भयभीत होतील आणि त्याचा परिणाम पुत्रांवरती होईल. पण ती सत्यवती म्हणली वेळ नाही आहे. व्यासदेव गेले. पहिली जी अंबालिका आहे तिने व्यासदेवांना बघून काय केलं? डोळे झाकून घेतले. आणि मग व्यासदेव बाहेर आले आणि ते म्हणले की आता जो मुलगा होणार आहे तो कोण होणार आहे? आंधळा, शक्तिशाली असेल, 10,000 हत्तींचं काय असेल?
बळ असेल, पण का असेल? आंधळा. दुसऱ्या अंबालिकेकडे गेले, अंबिका. ती बघून एकदम तिचा रंग पिवळा पडला, राईट, घाबरून गेली ती. तर त्यावेळेस ते म्हणले पांडू रंगाचा पुत्र होईल. कसा? पांडू म्हणजे व्हाईट कलरचा, पण पॉवरफुल असेल, शक्तिशाली असेल. आणि सत्यवती म्हणते आता काय फायदा आहे, आंधळा राजा होऊ शकत नाही आणि पांडू म्हणजे एकदम शक्तिहीन. मग ते परत एकदा तुम्ही प्रयत्न करा. तर मग ते दोघी खूप घाबरले असतात. ते एक दासी पाठवतात, पण ती दासी एकदम आदराने त्यांचा स्वीकार करते. तर ते म्हणतात यांचा मुलगा अख्ख्या जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये सगळ्यात बुद्धिमान होईल. तो कोण? विदुर, राईट, विदुर महाराज. तर अशी त्यांची झाली उत्पत्ती. व्यासदेव निघून गेले आणि आता हे युवक झाले. आता राजा कोणाला बनवायचं? पांडूला का धृतराष्ट्राला? तर विदुर हे नीतीमध्ये पारंगत झाले होते. विदुर म्हणले आंधळा व्यक्ती राजा होऊ शकत नाही. जरी तो श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे, पण तो राजा होऊ शकत नाही, कारण ब्लाइंड मॅन कॅन नॉट लीड द कंट्री. ते सोडून दिलं. तिथं हृदयामध्ये धृतराष्ट्राच्या काय गेलं? बाण गेला. काय गेला? म्हणजे आता मला राजा व्हायचं होतं. मी विचित्रवीर्याचा श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ मुलगा असताना माझ्यावरती काय झाला? अन्याय झाला. मला राजा बनायचं होतं ना. पण त्यावेळेस त्याने काय दाखवलं नाही. ते म्हणलं जशी तुमची इच्छा. त्यावेळेस काय दाखवलं नाही. मग पांडू राजा झाले. कोण राजे झाले? पांडू महाराज. पांडू महाराज राजे झाले. त्यावेळेस धृतराष्ट्राचा चान्स गेला. आता नेमकं झालं काय? पांडू महाराजांची 2 लग्न. एक मद्रासची माद्री आणि कुंती भोजची कुंती महाराणी. आता यांचं लग्न झालं. दिग्विजय करून पांडू महाराज आले आणि ते म्हणले ठीक आहे. त्यांच्या मनामध्ये माहिती होतं का धृतराष्ट्राला खूप इच्छा आहे राजा सिंहासनावर बसायची. तर ते पांडू महाराज कायम बाहेर राहायचे आणि त्यांना सांभाळायला लावायचे. पांडू महाराज संत स्वभावाचे होते. शेवटी त्यांनी काय केलं की म्हणले आम्ही जंगलामध्ये जाऊ, थोडे दिवस विचरण करू, विहार करू आणि मग येऊ, तोवर तुम्ही राजा बनून राहा. ते गेले जंगलामध्ये. त्यावेळेस पांडू महाराज एका शिकारीसाठी गेले.